नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनु राशीचं डिसेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असेल ग्रहयोग, कसे असेल ग्रहांचे राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत. कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. या सर्व संदर्भातले खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, त्या सर्व 12 राशींचं डिसेंबर 2023 करता राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनु राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण धनु राशीचं मानसिक किंवा शारीरिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दिनांक 31 तारखेनंतर हा मार्गस्थ होणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो सप्तमेश, तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे शुक्र, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय आहे आणि दिनांक 26 तारखेनंतर तो तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर शरीर स्वास्थ्य बद्दल किंवा मानसिक स्वास्थ्याबद्दल काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुमचं जे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य आहे ते अतिशय उत्तम प्रकारे असणार आहे आणि तुमच्यामधला जो आत्मविश्वास आहे तो खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येणार आहे. त्यामुळे मानसिक किंवा शारीरिक स्वास्थ्याबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही. पंचमातला जो गुरु आहे, हा गुरु नवम दृष्टीने तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. त्यामुळे एकंदरीत मानसिक जे स्वास्थ्य आहे ते चांगलं राहील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ 17 तारखेनंतर जो रवी आहे, जो की तुमच्या राशीचा भाग्यशः हा तुमच्याच राशीमध्ये येणार आहे, जे अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारची गोष्ट आहे. तर साधारण 17, 18 किंवा 18-19 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, त्यामध्ये तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तुमचा जो आत्मविश्वास विश्वास आहे, हा जबरदस्त दिसून येईल. भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची लाभेल. एकंदरीत तुमचा जो माइंडसेट आहे, तुमची मानसिकता आहे, ती बऱ्याच प्रमाणात सकारात्मक दिसेल. त्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं फायनान्शियल स्टेटस किंवा आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, जो तुमच्या तृतीय स्थानामध्ये आहे आणि तो मार्गस्थ आहे. तुमचा जो पंचमेश आहे मंगळ, जो तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतो 28 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शुक्र, हा स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर आर्थिक स्तरावरती काही मोठे त्रास, स्ट्रेस, टेन्शन, प्रॉब्लेम येणार नाहीत. याच्यात महत्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये फक्त आणि फक्त स्वतःच्या ज्याला आपण नशिबाच्या आधारावरती कुठलीही इन्व्हेस्टमेंट करू नका. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर या महिन्यामध्ये कुठलेही मोठे ट्रेड करू नका. फक्त इथे एकच गोष्ट सांगायची आहे, की लाँग टर्ममध्ये जर का तुम्ही काही ट्रेड केलेले असेल किंवा इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, ती तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. मग शॉर्ट टर्म ट्रेड करू नका. या महिन्यामध्ये तुम्हाला त्याचे त्रास सहन करावे लागतील. या संदर्भात काळजी घ्या. कोणाला काही प्रॉमिसेस करणं, कमिटमेंट करणं किंवा कर्ज वगैरे घेणं यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. कारण तुमच्या द्वितीय स्थानामध्ये मंगळाचं भ्रमण आहे आणि जवळ-जवळ 28 तारखेपर्यंत हा जो मंगळ आहे, मंगळ तुमच्या व्यय स्थानातच भ्रमण करणार आहे. तो थोडासा तुम्हाला या संदर्भात फायनान्शियल क्रंच वगैरे देऊ शकेल. तर त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे घरगुती स्वास्थ्य किंवा फॅमिली हॅपीनेस ज्याला आपण म्हणतो, गृहसौख्य या संदर्भात विचार करायचा झाला, तर तुमच्या राशीचा जो चतुर्दश आहे गुरु, जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय तो वक्री आहे. मात्र 31 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. या संदर्भात सुद्धा काळजी करण्याची आवश्यकता नाही. गृहसौख्य तुमचं खूपच चांगल्या प्रकारचं आहे. त्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत. मला माहिती आहे की गेल्या 3-4 महिन्यापासून तुम्ही थोडंसं स्ट्रेसमध्ये असाल. घरातलं वातावरण सुद्धा बरोबर नाहीये. परंतु या महिन्याच्या शेवटच्या तारखेनंतर किंवा जानेवारीपासूनच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुमच्यासाठी मार्गस्थ होणार आहेत, चांगल्या होणार आहेत, सकारात्मक होणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफबद्दल. म्हणजे तुम्ही जर का तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे गोष्टी नेमक्या कशा प्रकारच्या असतील. तर तुमचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 28 तारखेनंतर हा जो मंगळ आहे, मंगळ तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. इथे 2-3 गोष्टी आहेत त्या थोड्याशा महत्त्वपूर्ण राहील. यामध्ये तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि हे वादविवाद थोडेसे वाढले सुद्धा जातील. लक्षात घ्या, थोडंसं टोक बसू शकेल किंवा ब्रेकअप पर्यंत परिस्थिती येऊ शकेल. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील आणि जर का अशा प्रकारची काही परिस्थिती उद्भवली, तर थोडंसं बॅकफूटला या. कारण या महिन्यानंतर जानेवारीपासून ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात मार्गी लागतील. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वाचं राहील. त्याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत, म्हणजे धनु राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. जो विद्यार्थी वर्ग आहे, त्यांनी सुद्धा जास्त एफर्ट देणं, जास्त प्रयत्न करणं थोडंसं महत्त्वपूर्ण राहील. कारण जो मंगळ व्ययातला आहे, हा थोडासा तुम्हाला
त्रास देऊ शकेल, मेंटल स्ट्रेस थोडासा देऊ शकेल. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे विवाह सुखाबद्दल सांगायचं झालं, तर तुमचा जो सप्तमेश आहे, सप्तमेश तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 13 तारखेनंतर हा वक्री होणार आहे. वक्री होऊन दिनांक 28-29 तारखेनंतर तो तुमच्या व्ययस्थानात सुद्धा जाणार आहे. त्यामुळे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध साधारण 14-15 तारखेनंतर थोडेफार प्रमाणात ताणले जातील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास निर्माण होतील किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्याला आपण म्हणतो, गैरसमज वगैरे अशा काही गोष्टी तयार होऊ शकतील. काळजी घ्या, ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. साधारणतः तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा अशाच प्रकारच्या काही गोष्टी जर आपण जास्त काम करून घेतलं जात आहे किंवा तिकडचे जे सहकर्मी असेल किंवा वरिष्ठ आहेत त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. अशा प्रकारची काही परिस्थिती निर्माण होईल. परंतु त्याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे, की तुमच्या राशीमध्ये 17-18 तारखेनंतर येणारा जो रवी आहे हा अतिशय चांगला आहे. तर तुमच्यात जो कॉन्फिडन्स आहे, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीतला एक थोडासा निगेटिव्ह आस्पेक्ट आहे, की निर्णय क्षमता तुमची बऱ्याच वेळेस कमी होते. यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स कमी असणं किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी राहतात. तर हा जो रवी आहे, रवी जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार 17 तारखेनंतर, हा तुमचा कॉन्फिडन्स खूप प्रमाणात बिल्डअप करेल. ज्या गोष्टीवर तुम्ही नीटचे निर्णय घेत नाही ते निर्णय घ्याल आणि ते इम्प्लिमेंट सुद्धा सक्सेसफुली करून दाखवाल. तर त्या अन्वये जर रवीचं जे भ्रमण आहे, म्हणजे रवीचं भ्रमण तुमच्यासाठी चांगलं राहील 17-18 तारखेनंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरु जो की तुमच्या पंचमात आहे, तुमच्याच राशीचा स्वामी आहे, हा 31 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे. तो मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर किंवा ढोबळ मानाने जरी सांगायचं झालं, तर साधारण पुढचा जो महिना आहे, जानेवारीचा महिना आहे, हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. फक्त या महिन्यामध्ये थोडंसं संयमाने काम घेणं गरजेचं राहील. अर्थात आर्थिक स्तरावरती काही मोठे प्रॉब्लेम येणार नाहीत. स्वतःहून रिस्क घेऊन किंवा फक्त आणि फक्त नशिबाच्या आधारावरती रिस्क घेऊ नका आर्थिक स्तराबद्दल. फक्त हीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर हा महिना त्या मानाने बराचसा व्यवस्थित जाईल. काळजी करू नका. आता आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे परिणाम असेल हे नेमके कशा प्रकारचे असतील. तर साधारणतः दिनांक 5 तारखेला शनी आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि जो शुक्र तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करेल. दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. तुमचे जे मित्र परिवार असतील त्यांच्याबरोबर नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारे त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा एक सुद्धा संभवतो. काही चांगले सल्ले तुम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे तुम्हाला काही या दरम्यान लाभ सुद्धा म्हणजे लाभ प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. अशा प्रकारचे काही लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. तर शनी शुक्राचा जो त्रिकोण योग आहे, हा त्रिकोण तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध आणि गुरुचा सुद्धा त्रिकोणी योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील या दरम्यान. त्याचप्रमाणे वैवाहिक दरम्यानचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. खास करून जे विद्यार्थी वर्ग आहे, त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय चांगला राहील. तुम्ही केलेल्या जे एफर्ट्स असेल, काम असेल किंवा तुम्हाला एक्स्पेक्टेड रिझल्ट या दरम्यान मिळू शकतील. जे गर्भवती महिला त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. त्याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला शुक्र आणि हर्षचा प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो हर्ष तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे. तुमचे जे मित्र परिवार असेल, त्याच्यामध्ये खास तुमच्या महिला असेल, त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, हे वादविवाद जास्त प्रमाणात वाढणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला रवी आणि बुधाची युती होणार आहे. ही युती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. खास करून तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. रवी जो काही तुमचा भाग्येश आहे, बुध जो काही तुमचा सप्तमेश, दशमेश आहे. दोघांची युती तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. खास करून तुमचं जे करिअर आहे, या करिअरच्या संदर्भात ही रवी-बुधाची युती शुभ फलदायी राहील. निर्णय तुम्ही करिअरच्या संदर्भात घ्याल ते अचूक ठरतील. तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा या दरम्यान उमटवू शकाल. तुम्हाला चांगले प्रमोशन्स मिळणं किंवा त्या संदर्भातले काही चांगले अनुभव या दरम्यान येतील आणि त्याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन संधी तुम्हाला उपलब्ध येऊ शकतील आणि एक वेगळ्याच प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन तुमचा या दरम्यान होऊ शकेल. तर त्याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरण्यात जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तर एकंदरीतच रवी-बुधाची युती तुमच्याच राशीची होणार आहे. तुमच्यासाठी शुभफलदायी अशीच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. हा जो त्रिकोण योग आहे, हा त्रिकोण योग तुमच्या राशीमध्ये येणारा शुक्र आणि तुमच्या पंचमात असणारा जो नेपच्यून आहे, दोघांचा त्रिकोण होणार आहे. अनपेक्षित काही लाभ मिळणं, असा काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येईल. त्याचप्रमाणे मित्र परिवाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध चांगले राहतील. शुक्र नेपच्यूनचा त्रिकोण योग तुमच्या राशी आणि पंचमातून होणारा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरचं 27 तारखेला जो रवी आणि गुरुचा त्रिकोण योग होणार, हा तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा योग राहणार आहे. साधारणतः रवी जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि जो गुरु तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. याच दिवशी
मंगळ आणि बुधाची सुद्धा युती होणार आहे तुमच्याच राशीमध्ये आणि बुध आणि बुध आणि जो नेप्च्यून आहे त्याचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. अर्थात हे तिन्ही योग एकाच दिवशी होणार. मात्र त्यामधला अ, रवी आणि गुरुचा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी राहील. म्हणजे मी जे मगासपासून सांगतोय, की हा जो त्रिकोण योग आहे किंवा हा जो कालावधी आहे, हा तुमच्यासाठी गेम चेंजर होऊ शकेल. म्हणजेच तुम्ही कुठल्याही संदर्भात काही गोष्टी अपेक्षा करून आहात, त्या संदर्भात प्रयत्न करत असाल, तर त्या प्रयत्नांना उत्तम प्रकारचं यश मिळेल. म्हणजे जर का तुम्ही नोकरीच्या संदर्भात, तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात, बिझनेसच्या संदर्भात काही विचार करत असाल, प्रयत्न करत असाल, तर त्या संदर्भात सकारात्मक अशा संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतील. विवाहाच्या संदर्भात विचार करत असाल, तर त्या संदर्भात योग्य स्थळ मिळणं, तुमच्या अपेक्षेच्या आसपास स्थळं मिळणं, प्रत्यक्ष विवाह ठरणं आणि होणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील किंवा विद्यार्थी वर्ग किंवा सोशल, पॉलिटिकल इमेज जी काही तुम्हाला चांगली बनवायची असेल, या दरम्यान तुम्हाला त्याचे काही चांगले अनुभव निश्चितप्रमाणे मिळतील. आता इथेच मंगळ आणि बुधाची सुद्धा युती तुमच्या राशीमध्ये होणार आहे. तर लक्षात घ्या, तुमचे जे काही निर्णय तुमचे असतील, ते नीटपणे घ्या. थोडेफार प्रमाणात त्यामध्ये खास करून कार्यक्षेत्राच्या संदर्भात, डॉक्युमेंटेशनच्या संदर्भात थोडीशी या दरम्यान काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला मंगळ आणि नेप्च्यूनचा केंद्रयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, तो नेप्च्यून तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय. दोघांचा केंद्रयोग होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. कापणं, भाजणं, खरचटणं किंवा अशा प्रकारचे काही शारीरिकतेच्या संदर्भातले अनुभव या दरम्यान येतील. तर थोडंसं त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर या महिन्यामध्ये ही तुमची ज्याला आपण प्रयत्न करणं किंवा मेहनत करणं किंवा या संदर्भातला काय थोडासा महिना असेल. परंतु गेल्या 2-3 महिन्याच्या तुलनेने जर का तुम्ही त्याचा विचार केला, तर अतिशय चांगल्या प्रकारचे अनुभव साधारण 17-18 तारखेनंतर तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. तोपर्यंत थोडंसं पेशन्सने काम घ्या. कारण तुमच्या राशीच्या संदर्भात पेशन्स हा थोडासा कमी जाणवतो. कारण ऊर्जा ही जबरदस्त असते, एनर्जी ही जबरदस्त असते. त्या संदर्भात काळजी घ्या. या महिन्यामध्ये कुणाकडूनही काही कर्ज वगैरे घेणं टाळा. कोणाच्या ह्याच्यामध्ये जाणं, वादविवादात जाणं, कमिटमेंट प्रॉमिसेस थोडीशी काळजी घ्या. विवाहित असेल तर वैवाहिक त्याच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या महिन्यामध्ये खास करून रिलेशनशिप, म्युच्युअल रिलेशनशिप म्हणजे ती वैयक्तिक नात्यामध्ये रिलेशनशिप असतील किंवा तुमच्या वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध या संदर्भात थोडंसं डेलिकेट आहे. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे ती 12 तारखेला आणि पौर्णिमा आहे ती 26 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेदरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं. त्यामुळे आपण जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकण्याची शक्यता जास्त असते. म्हणजेच या महिन्याच्या 12 तारीख आणि 26 तारीख या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. ते चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीचं डिसेंबर 2023 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.